नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहे जीवामृत। तर आज आपल्या आजूबाजूची जी माती आहे ती एक जीवाणूंचं घर आहे आणि आज आपण मोठ्या प्रमाणात जे केमिकल वापरतोय त्यामुळे ह्या जीवाणूंची संख्या कमी झालेली आहे। ह्या जीवाणूंमुळे आपल्या जमिनीतील पिकाला अन्नद्रव्याची उपलब्धता होते आणि ते जीवाणू जर आपल्याला वाढवायचे असतील तर आपल्याला जीवामृताचा वापर करणं गरजेचं आहे। आपल्याला आपल्या आजूबाजूच्या काही निविष्ठांचा अगदी कमी खर्चात वापर करून हे जीवामृत तयार करायचे। जीवामृत आपण ज्यावेळेस शेतीला देतो त्यावेळेस आपल्या शेतीतील उपयुक्त जीवाणू याची मोठ्या प्रमाणात वाढ होते, जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढतो। जीवामृत कशा पद्धतीने करायचे ते आपण पुढे बघणार आहे। सर्वप्रथम 200 लिटर पाण्याची टाकी, त्यामध्ये 170 लिटर पाणी, 10 किलो देशी गाईचे किंवा बैलाचे शेण, 10 लिटर गोमूत्र, त्याच्यानंतर 2 किलो बेसन पीठ, 2 किलो गूळ आणि 1 किलो वडाच्या झाडाखाली जीवाणूयुक्त माती, ही सर्व सामग्री आपण गोळा करायची आहे। जीवामृत कसे तयार करायचे ते आपण आता बघणार आहोत। सर्वप्रथम त्या पाण्याच्या टाकीत 170 लिटर पाणी भरून घ्यायचे। ते पाणी भरल्यानंतर त्यामध्ये आपण देशी गाईचे शेण 10 किलो टाकणार आहे, त्याच्यात अर्धे बैलाचे असेल तरी सुद्धा चालू शकतं। त्यानंतर त्यामध्ये आपण गोमूत्र 10 लिटर टाकणार आहे। ते गोमूत्र टाकल्यानंतर ते हलवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वडाच्या झाडाखालची जीवाणूयुक्त माती 1 किलो त्याच्यामध्ये टाकायची आहे। ही माती त्याच्यामध्ये टाकल्यानंतर त्यामध्ये आपण 2 किलो गूळ चांगला पाण्यात विरघळून घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्या पाण्याच्या टाकीत टाकायचं। त्यानंतर 2 किलो बेसन पीठ पाण्यात मिक्स करून ते त्या टाकीत टाकायचे। असे सर्व मिश्रण घड्याळाच्या दिशेने व घड्याळाच्या उलट दिशेने चांगले मिसळून घ्यायचे। हे मिश्रण एकजीव झाल्यानंतर ते एका कागदी कापडाने किंवा पोत्याने झाकून ठेवायचे। सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्यायची, हे जे आपण जीवामृत केलंय ते सावलीलाच बनवायचे। ते दिवसातून सकाळ संध्याकाळ किंवा दिवसातून 3 वेळा घड्याळाच्या दिशेने किंवा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने हलवायचे। 5 दिवस झाल्यानंतर त्या जीवामृताला एक आंबट वास यावा लागतो, त्यावेळेस आपलं जीवामृत हे तयार झालंय हे समजावं आणि हे जीवामृत आपण आपल्या शेतीला वापरू शकतो। तर ते वापरताना ज्यावेळेस आपण फळबागेत वापरतो त्यावेळेस ज्यावेळेस आपली झाडं लहान असतात म्हणजेच 6 महिन्याची असतात त्यावेळेस 250 ml जीवामृत द्यावे। त्याच्यानंतर ते 6 महिने ते वर्षाचा असेल त्यावेळेस 500 ml द्यावे आणि त्याच्यापेक्षा मोठं म्हणजे 1 वर्षाच्या मोठं झाड असेल तर 1 लिटर प्रति झाड याप्रमाणे आपण ज्यावेळेस त्याला पाणी देतो त्यावेळेस त्यांना द्यावं। जीवामृत देताना डायरेक्ट ते खोडाजवळ न देता बाजूने द्यावे। जीवामृताबरोबरच तिथे जर आच्छादन केलेलं असेल तर त्याचा अतिशय चांगला रिझल्ट आपल्या बागेला येऊ शकतो। जीवामृत फळबागेबरोबरच आपल्या शेतीला सुद्धा वापरू शकतो। शेतीला वापरताना 200 लिटर जीवामृत आपण प्रति एकरी देऊ शकतो आणि ह्या अशा जीवामृताचा वापर केला तर नक्कीच आपलं जमीन आहे तिची जी सेंद्रिय कर्ब आहे तो चांगला उत्तम वाढेल आणि आपलं उत्पादन चांगले येईल। धन्यवाद।